हाय हॅलो नमस्कार, मी सोनाली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज संडे आहे आणि आज संडेचं पूर्ण रुटीन मी तुम्हाला शेअर करणार आहे तुमच्यासोबत. आणि आदितीचं पण आज स्कूल सुट्टी असल्यामुळे तिची मस्ती पण तुम्हाला बघायला भेटणार आहे. हॅलो, दिवसभर किती गोंधळ घालतात ना हे मी तुम्हाला दाखवणार आहे आज. आणि त्यात दोशाचा गाठ घातला आहे तर किचनमध्ये एवढा पसारा आणि सगळ्यांचे वेगवेगळे फरमाईश सगळं काही मी आज शूट करणार आहे. म्हणजे थोडक्यात आता आलू उकडायला ठेवले आहेत आणि म्हणजे आलूशिवाय मी आणि आदिती डोसा नाही खात आणि ह्यांना आलूची भाजी नाही लागत, त्यांना कंपल्सरी चटणीच लागते, ते पण दह्याची लागते. असं आहे आमच्या इथं. म्हणजे सगळ्यांचे वेगळे वेगळे चॉईसेस असतात जे की करावंच लागतं, कारण आठवड्यात नाही तर 15 दिवसात घालते, डेली तर काही घालत नाही. म्हणजे प्रत्येक संडे असा नाही घालत, म्हणजे कधी महिन्यात ना असं एवढं रेग्युलर नाही खात आम्ही. तसं आधी तिला खूप आवडतात पण नाही बनवत मी तेच म्हणजे कसं तरी दिवसभर मागते ती तेच असं होतं, म्हणून मी नाही बनवत. कधी 15 दिवसात नाही तर महिन्यात ना असं बनवत असते. तर कंटिन्यू करा. चलो, तर मी तुम्हाला आधी पण सांगितलेलीच की आज डोसाचा घाट तर घातलो आहे. आता डोसा बनवायला आलू वगैरे उकडलेत मी, उकडून ठेवली. आता भाजी वगैरे बनवायचं आहे, पण त्याआधी ना इकडं दूध तापवायला ठेवले आहे, कारण सगळ्याला एवढं थंडी स्टार्ट झाली आहे ना, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि त्या थंडीमध्ये चहा घेतल्याशिवाय कुठलं काम तर होणारच नाही. आणि आजीला पण आधी उठलं की फर्स्ट चहा लागते आणि आदू पण तिचं पण असतं की दूध, कारण संडे असल्यामुळं थोडंसं असं स्लोली होतं काम, उठायला पण थोडंसं इकडं तिकडं लेट. जरी लवकर उठलं ना तर होतं असं की म्हणजे कोणी कुठे जायचं नाही, सगळ्यांना सुट्टी, यांना सुट्टी असते, तसं आदूला सुट्टी असते, म्हणून थोडं हळूहळू गमत काम करायचं ना, ते 1 तासामध्ये व्हायचं काम ना 2-3 तास लागतात, असं काहीसं होतं संडे दिवशी. त्यामुळं म्हटलं की आधी गरमागरम चहा घेऊया, मग बाकी कामं करूया. त्या आधीचं पण म्हणजे लवकर नाश्ता वगैरे झाला तर होत असे की डोसा आहे, इडली, अशा गोष्टी केलं नाही की 12 तर इथंच वाजतात. कसं बसं म्हणजे करणं खाणं यातच वेळ जातं, म्हणून मला कधी ना नको वाटतं. पण लेकरांना आता म्हणजे बाहेरचं असं खाऊ घालण्यापेक्षा घरी केलेलं बेटर ना, म्हणून करते. तसं काही नाही, तसं डोसा मला आवडतं, पण यांचं काही एवढं नसतं. एकच टाईम खातात, परत 1:30-2-3च्या दरम्यान परत स्वयंपाक बनवावं लागेल, म्हणून कंटाळा येतो थोडासा. चहा वगैरे घेतलं, आदूला दूध वगैरे दिलं, मग एक साईडला परत दूध तापायला ठेवले होते, जो की चहापुरतं आणि आदूपुरतं काढून बाकीचं दूध व्यवस्थित तापलं तर छान राहतं, नाही तर खराब काही या दिवसामध्ये तेवढं नाही होणार थंडीच्या टाईमला, पण तरी थोडं व्यवस्थित आणि स्लो फ्लेमवर तापलेलं बरं पडतं, म्हणून तापून दिले. त्यानंतर एक साईडला भाजी फोडणी द्यायला घेतले आलूची आणि एक साईडला चटणी वगैरे बनवलं. यांच्यासाठी चटणी आणि आमच्यासाठी म्हणजे भाजी चटणी दोन्ही आम्ही खातो, पण ह्यांना नाही चालत, त्यांना नुसती चटणी पाहिजे. आलू एवढं नाही खात, फक्त परोठे तेवढं खात. भाजी पण खूप कंटाळा येतो त्यांना आलूची खायची, पण आमच्या दोघांची भाजी आणि आदूची एकदम फेवरेट आहे आलूची भाजी. तर भाजी वगैरे मी इथं बनवून घेतली आहे. आता डोसा बनवायचा आहे आणि मनूला पण मी आज खाऊ घातले नाही, कारण लास्ट टाईम जेव्हा मी डोसा केलेले ना, तिला एवढे डोसा आवडलेत, म्हणजे असं डोसासारखं नाही घातलं, एकदम उत्तप्पासारखं थोडंसं जाडसं तिला घालून दिलं, तर ती पण छान खात आहे. आणि त्यावेळेस ती खाल्ल्यामुळं काही झालं पण नाही. मला थोडंसं असं वाटतं की म्हणजे डोसा खाल्लं तर म्हणजे पोट वगैरे, आणि लहान आहे ना, म्हणजे 1 वर्षाच्या अबव असलं तर थोडं चालतं, नाही तर नाही देव, असं वाटत होतं. लास्ट टाईम मी तिला थोडंसं भीत दिले होते, म्हणून बघूया, ती खाल्ली तर ठीक आहे, नाही तर तिच्यासाठी वेगळं काहीतरी करूया. तरी दूध पाजले मी तिला. आणि फर्स्ट जो आमच्या इथे आहे ना, म्हणजे मम्मी सांगते, फर्स्ट डोसा घातला तर कंपल्सरी ते बाजूला काढून ठेवायचं, कोणाला बी खायला नाही द्यायचं, ते नंतर कुत्र्याला द्यायचं, नाही तर मुसऱ्यात वगैरे असं करायचं असं म्हणतात. म्हणून मी पण छोटंसं एक आधी डोसा कंपल्सरी घालते आणि ते बाजूला काढून ठेवून मग खायसाठी घालते. त्याआधी मनूला पण छोटंसं एक आणि असं म्हणजे बिना पळी फिरवता उगाच उत्तप्पासारखं थोडंसं जाडसर असा डोसा तिला परत एक घालून दिले. ती पण छान मस्त खाते ती, तसं तिला पण आवडायला लागले डोसा. आता इडली वगैरे खाते, पण इडली थोडंसं चारवावं लागतं बसून, मग खाते, नाही तर ती खायचं कमी आणि घरभर जास्ती करते. मी जेवत असताना पण तिचं चालूच असतं, म्हणजे असं यायचं, मग तिला चपाती भाकर किंवा असं भात असेल तर थोडंसं प्लेटमध्ये घालून दिलं ना, ती की खाली साडून मग खाते. आधी पण तसंच करायची लहान असताना, म्हणजे शक्यतो सगळे लेकरं तसंच करतात.
मग इथं डोसा पण घातले आहे. आणि आजीचं पण असं आहे ना की त्यांना पण इडली वगैरे एवढं नाही आवडत. ते रात्रीच बोललेली आजी पण की नाही इडली नको घालू, डोसाच घाल. तिला पण डोसा आवडतात. त्या आमच्या इथं ना खूप म्हणजे वेगळे वेगळे प्रत्येकाच्या चॉईस. यांना आवडतं इडली, मला आणि आदूला आवडतं डोसा, असं होतं. म्हणून प्रत्येकाची चॉईस तर जपावंच लागतं घरामध्ये. म्हणजे लहान लेकराला तर जास्ती, म्हणजे आता ती खाते तर मग कशाला तो डोसाच बनव खातो असं हे बोलले. मग बनवले. त्यानंतर इडली पण घालते ह्या पिठाचं, पण थोडं रवाळ जर म्हणजे इतकं बारीक बी नाही घालत बॅटर आणि इतकं मोठं बी नाही घालत, थोडंसं रवाळ म्हणजे मिडलमध्ये घातलं तर दोन्ही व्यवस्थित येतात. फक्त आपण जेव्हा रात्री दळतो ना त्यावेळेस थोडेसे पोहे ॲड करायचे भिजवलेले, मग इडली पण खूप छान एकदम स्पॉन्जी मस्त होतात. उलट मला तर रव्याच्या जो इडलीचा रवा भेटतो ना त्याच्यापेक्षा ह्या जो तांदळाचे बनवतात ना तेच इडली जास्ती म्हणजे चवीला पण टेस्टी असं मला तरी वाटतं. आणि आधीची तर असं काय की तिला काही कळत पण नाही, ती खाते कुठलीही इडली म्हटलं तर ठीक आहे म्हणजे खाते असं हे, तर तिला तेवढं नाही समजत म्हणून. आणि संडे म्हटलं की ना हेच करणं खाणं इथंच म्हणजे गमत काम करतो ना, म्हणजे रेस्ट तर भेटतच नाही. फक्त सांगायला तेवढा संडे असतं, बाकी कामं तर असतातच हे आणि ते म्हणजे. आणि उलट ना एवढा कंटाळा येतो म्हणजे असं वाटतं ना की हां आज म्हणजे कुठलंही असं घाई नाही आहे म्हणून गमतो इकडं तिकडं असं तसंच वेळ जातो आणि रेस्ट तर होतच नाही. म्हणजे डेली पण आता सध्या तरी रेस्ट होतच नाही आहे, कारण हे गोष्टी झालं म्हटलं की ते झालं म्हटलं की हे, म्हणजे असं आता काही काम राहिलं चला संपलं असं म्हणेपर्यंत परत मनूचं काही ना काही असतं असं होतच. म्हणजे थोडा 1-2 वर्ष म्हणजे मनू थोडीशी मोठी होईपर्यंत, कारण तिला सगळं काही वेगळं करावं लागतं. आणि त्यानंतर सगळ्यांना नाश्ता दिल्याच्या नंतर सगळं झाल्यावर मग मी पण नाश्ता करून घेतले. आणि बघा मनूला पण लागतेच माझ्यासोबत, ती पण छान असं खात होती बाजूला बसून. मग सगळे नाश्ता वगैरे करून घेतले. मग फ्री झाल्यानंतर ना मनू आधीची थोडीशी मस्ती तुम्ही पाहू शकता. हॅलो ए मनू, मनू हॅलो बाय बाय मा ना फोन कुणाचे मम्मी हॅलो कर हॅलो अगं तोर्स पड्या हॅलो कर हॅलो. तर मी वरे आली आहे. आणखी ना झोपले होते, गाढ झोप लागली होती. 3 वाजता मी उठले. 3-3:30 असं झालं होतं उठल्यानंतर. एवढं डोकं दुखते ना काय सांगू, म्हणजे खूप थोड्या दिवसापासून डोसकं पण जास्त दुखते, पाय म्हणजे थोडंसं हेल्थ ठीक नाही आहे. झोप लागली होती आणि डोसाचं ब्रेकफास्ट झालं ना की होतं की एकदम मला तर एवढी सुस्ती येते, त्याच्यामुळं संडे नकोच वाटतं डोसा. सो मस्त. आणि आधी ती पण झोपली आहे माहिती आहे का, ती पण झोपली आता सध्या, पण ती झोपली आहे. म्हणजे ती मार्केटला यायचं जिद्द करत होती, तिला माहिती आहे संडे आहे आज तर हे मार्केटला जातात म्हणून. तर तिचं चाललं होतं. मी थोडंसं रागावले आणि रागावल्यानंतर थोडं रडली आणि रडल्यानंतर ती पक्का झोपते कंपल्सरी. कुठल्याही वेळेला रडली ना की मग झोपून जाते. आणि मनू पण झोपली आहे. मी 3-3:30च्या दरम्यान म्हणजे उठून मला परत म्हणजे असं एकदम भधीर झालं होतं डोकं. असं कसं होतं झोपल्यानंतर ना इच्छाच नाही होत दुपारच्या वेळेला, म्हणून मी शक्यतो झोपतच नाही दुपारी.
त्यानंतर उठून थोडंसं फ्रेश एक 5 मिनिट बसले, मग फ्रेश होऊन मग चहा करून पिले आधी, जसं की फ्रेश वाटावं थोडंसं, म्हणजे काम करायला एनर्जी येईल. मग उठल्यानंतर थोडं चहा वगैरे करून मग फ्रेश होऊन घरा वगैरे सगळं क्लीन, थोडेसे भांडे वगैरे राहिले होते सगळं झाडून वगैरे काढून मग फ्रेश होऊन आता बघू शकतो तुम्ही पूर्ण 6 वाजले तर आता, आणि मार्केटला जायचं आहे आम्हाला. तर मनू उठेपर्यंत यायचा प्लॅन आहे, पण तसं काही होणार नाही. ती ऑलरेडी आता झोपून झालेलं आहे, अर्धा तास झालेला आहे ती झोपून, म्हणून काय ते तर होणार नाही आहे. आजी सांभाळतात तसं ती राहते, काही खायला वगैरे थोडंसं ठेवून दिलं तर मग ती राहते. आम्ही जाऊन यावं लागेल तोपर्यंत, आणि आल्यानंतर रात्रीचं स्वयंपाक वगैरे तर आहेच. विचार केलं होतं आणि झालं काही तर वेगळंच, कारण आज संडे होता, थोडा काहीतरी दुसरा प्लॅन करू, म्हणजे बाहेर वगैरे जाऊ असं प्लॅन ठरलं होतं, पण तसं झालंच नाही, कारण ह्यांना पण बाहेर जायचं होतं. हे थोडंसं म्हणजे राईस आणायला बाहेर, राईस म्हटलं असं इथं जिथं आम्ही राहतो ना ते सोडून एक 10-15 किलोमीटर असं तिथे म्हणजे शेतामधले पिकलेले राईस भेटतात, जे की पॉलिश वगैरे केलेले नसतात. आम्ही आता जवळजवळ 1-1.5 महिन्यापासून ना हे विकतच राईस खाल्लेला, म्हणजे आधी पण तेच एकत्र घेत होते, संपले होते आधी आणलेले, म्हणून आता परत आणायचे होतच नव्हतं. तर आज संडे आहे म्हणले की ते जाऊन आणतो, परत होणार नाही म्हणून ते जाऊन घेऊन आले. मग त्याने बाहेर गेल्यावर आता आम्ही कुठे जाणार, मग मी पण झोपून गेले. ते आल्यानंतर ते यायला पण वेळ झालं होतं, मग आता कुठे जाणार म्हणून झालं प्लॅन फ्लॉप. असंच होतं. काहीतर सुट्टी असली, काहीतर वेगळं करायचं म्हटलं तर काय ना काही असं म्हणजे होऊन जातं, आणि जेव्हा प्लॅन नाही करतो ना तेव्हा जाणं होतं, असं होतं. म्हणजे प्लॅन केलेलं कुठल्याही गोष्ट माझी तर होतच नाहीत. ठीक आहे, मग मार्केटला जाऊन आल्यानंतर पुढे कंटिन्यू करू. तर मार्केटवरून आल्यानंतर ना लगेच मी स्वयंपाकाला लागले. स्वयंपाक कारण थोडंसं वेळ झालं होतं घरी यायला, म्हणलं की पटापट आवरूया स्वयंपाकाचं. चपाती भाजी आणि भात एवढंच काही ते करायचं होतं, कारण मॉर्निंगपासून डोशावरच सगळे होते, म्हणून रात्री पटापट तोंडल्याची भाजी करायला घेतली. आणि एकी साईडला ना आधी तिला कामाला लावली आहे मी. तिला ना असे कामं खूप आवडतात, म्हणजे लसूण सोलणं किंवा कांदा सोलणं, म्हणून तिचं हे आवडतं काम आहे. म्हणून तिला थोडेसे मटार आणलं होतं आणि ते तिला सोलायला दिले, म्हणजे वाटाण्याच्या शेंगा जे की मोठ्या असतात ते भाजून खायला खूप आवडतात, पण आता सध्या तरी थोडे भाजीमध्ये घालूया म्हणून तिला सोलायला लावली आहे. ते भाजायचे आहेत, खूप टेस्टी लागतात, पण आता काही होणार नाही, वेळ झाला आहे आणि मनूला पण खाऊ घालणं हे ते गोष्टी आहेत, म्हणून आत्ता नाही करणार, ते उद्याच करून घेणार. यांना पण बोलले मी, आणि आधीचं खायचं पण चाललं आहे. तर सगळे मिळून छान असं जेवण वगैरे केलं. तर आजचा दिवस असा काहीसा होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करूया. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चलो.